नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता इन्स्टंट पद्धतीने रव्याचा उत्तप्पा बनवणार आहे। बघू शकता किती छान असा झालेला आहे आणि मी तर म्हणेन अगदी सगळ्यात सोपी ही रेसिपी आहे। त्यासाठी करायचं काय आहे, एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी इथं। तुम्ही जाड रवा घेतला तरी पण चालू शकते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी इथं मी ताक घेतलेला आहे। तुम्ही दह्याचा वापर केला इथं अर्ध्या वाटी तरी पण चालू शकते। चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतल्याने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथं व्हिडिओ दाखवले तर त्या पद्धतीने इडलीसारखं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीचं। नंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला। म्हणजे मुरल्यानंतर काय होतं, जो रवा आहे तो आपला फुलला जातो अशा पद्धतीने। नंतर मी इथं एका ताटामध्ये लागणारं साहित्य घेतलेलं आहे उत्तप्पा बनवण्यासाठी। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता। बघू शकता अशा पद्धतीने एकदा झाकण काढल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने 5 मिनिटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। नंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा तापला की त्याच्यावर तेल ब्रशने लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने। आणि नंतर पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे, म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि आपला उत्तप्पा छान असा भाजला जातो। बघू शकता असं पळीच्या साहाय्याने बॅटर तव्यावर सोडून घेतलेलं आहे। आपल्याला जास्त पण उत्तप्पा इथं पातळ करायचा नाही, मध्यम स्वरूपाचा करायचा आहे। उत्तप्पा आपण तव्यावर घातला की नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे, तोपर्यंत कमीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम। नंतर त्याच्यावर मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे, चाट मसाला टाकून घेतलेला आहे, परत चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतलेली आहे, कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने इथं मी प्रेस करून घेतलेलं आहे। जरी तुम्ही हे भाज्या बॅटरमध्ये जरी टाकून मिक्स करून जरी उत्तप्पा तव्यावर घालून घेतला तरी पण चालू शकते। मी अशा पद्धतीने केलेलं आहे। बघू शकते अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। नंतर एक पलटी मारून घेतलेली आहे आणि छान असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। आणि वरून तेल सोडून घ्यायचं आहे। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। बघू शकता अशा पद्धतीने आपला उत्तप्पा तयार झालेला आहे। आणि आजची रेसिपी कशी वाटली मला एक छानशी कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।